संध्याकाळचे 6 ते 7 वाजण्याची वेळ झालेली असते. एक महिला, साधारण एक 30 ते 35 वर्षाची महिला, ही किराणा सामान आणण्यासाठी घरातून बाहेर पडते. घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर एक किराणा दुकान असतं. त्या किराणा दुकानावरतीच जाते आणि त्या ठिकाणी जे काही सामान घ्यायचं असतं ते सामान घेते आणि सामान घेतल्यानंतर ती घराच्या दिशेने निघते. मात्र घराच्या दिशेने निघण्यापूर्वी तिच्याकडं जवळपास 3 जे तरुण त्या ठिकाणी थांबलेले असतात ते तिच्यावर नजर ठेवून असतात. जेव्हा ती घरातून बाहेर पडली तेव्हापासून ती तिघही जण तिच्यावर नजर ठेवून असतात आणि तिचा पाठलाग करत त्या किराणा दुकानापर्यंत येतात. आणि ज्यावेळेस ती महिला किराणा दुकानावरून सामान घेऊन घराच्या दिशेने निघते त्यानंतर अर्ध्या वाटेमध्ये हे 3 तरुण तिच्याजवळ जातात, तिचा रस्ता अडवतात आणि रस्ता अडवल्यानंतर एक जण तिचा हात धरतो, एक जण तिची साडी फिरतो आणि एक जण तिला खाली पाडतो. अशा प्रकारचं ते दृश्य होतं. संध्याकाळची वेळ झालेली होती, आजूबाजूला कोणीही नव्हतं, संपूर्ण काळाकुट्ट अंधार पडलेला होता. ती महिला मोठ्याने ओरडू लागली होती. मात्र जोपर्यंत आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा होत नाहीत तोपर्यंत या 3 तरुणांनी तिच्या अंगावरील सर्व कपडे काढले होते आणि सर्व कपडे काढून ही तिघंजणं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तिने कडाडून ह्याला विरोध केला. त्यानंतर आजूबाजूला जे वस्तीवरचे लोक होते ते लोक देखील त्या ठिकाणी धावून आले आणि धावून आल्यानंतर जो काही प्रसंग सुरू होता ते तिघही तरुण त्या महिलेचा व्हिडिओ काढत होते. मात्र त्या ठिकाणी जमलेल्या एकाने देखील त्या तिघांना विरोध केला नाही आणि विरोध न करता त्या ठिकाणी ते फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्या ठिकाणाहून त्यांनी पलायन केलं. त्यानंतर सदरील महिलेने अंगावरील कपडे घातले आणि अंगावरील कपडे घातल्यानंतर ती घराच्या दिशेने गेली. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी ती रडू लागली आणि रडल्यानंतर आईवडिलांनी तिला सर्व काही विचारलं. त्यानंतर तिने रस्त्यामध्ये जो काही प्रकार झालेला होता ते सर्व सांगितला. त्यानंतर ती महिला, तिचे वडील, आई हे सर्वजण नूरसराई पोलीस ठाण्याच्या ठिकाणी जातात. म्हणजे हे नूरसराई पोलीस ठाणे येतं बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यामध्ये. आज त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी ती महिला आणि तिचे आईवडील तक्रार दाखल करतात. यामध्ये अशोक यादव, मात्र महतो आणि रविकांत कुमार अशी ह्या 3 आरोपींची नावं असतात. या तिघांची नावं त्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितली जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये सांगितल्यानंतर त्यांच्याबरोबर जो काही प्रकार घडलेला होता ती महिला त्या ठिकाणी फिर्याद देते. आता ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये आले होते आणि या तिघांचा शोध घेऊ लागले होते. आता या तिघांना असं वाटत होतं की हे प्रकरण आपल्या अंगलट येणार नाही. मात्र त्यांनी ज्यावेळेस अत्याचार करायचा होता त्यावेळेस त्या महिलेचे संपूर्ण उघडे फोटो काढले होते, व्हिडिओ काढले होते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल देखील केले होते. त्यामुळे ह्या 3 आरोपीला पकडणं पोलिसांना, त्यानुसार पोलीस तात्काळ त्या तिघांच्या शोधासाठी निघाले. यामध्ये 2 जणांना त्यांनी पकडलं. अशोक यादव, मात्र महतो या 2 जण पोलीस कस्टडीमध्ये त्यांनी ताब्यात घेतले. मात्र रविकांत कुमार याला या सर्व प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर त्याने त्या गावातून पलायन केलं. आता सध्या पोलीस या 3रे आरोपी म्हणजे रविकांत कुमार याचा शोध घेत आहेत. ही घटना घडली होती 26 मार्च 2026 रोजी. यापूर्वी देखील बिहार राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन असेल की गृह विभाग असेल त्यांनी या सर्व प्रकरणावर नजर ठेवणं गरजेचं आहे. कारण बिहार आणि UPमध्ये ज्या पद्धतीनं अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यामध्ये सरकारने कठोरात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने बिहार आणि UP या ठिकाणी होत आहे अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील केवळ गुन्हे दाखल करून आणि कठोरात कठोर शिक्षा करू असे आश्वासन देऊन भागणार नाही, तर यामध्ये कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा अशा गोष्टीला निर्बंध बसेल. अन्यथा असे नराधम प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी महिलांचे इज्जतीशी खेळल्याशिवाय राहणार नाहीत.